गुलाम झाले. त्याच्यामुळे सगळ्यांचे पक्षात या दोन्ही पक्ष, शिंदेचा पक्ष जो काय गट आहे तो आणि अजित पवारांचा उरलेला गट, हे मोदी शहांचे घरगडी आहेत. नाही, पण प्रशांत किशोर यांनी मला त्याच्याशी काय पडलेलं नाही. प्रशांत किशोर काय करतात? नाही, त्यांनी त्यांचं बिहारमध्ये काम करावं. हो, तेच आहे की राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला. भाजपला हे रुचलेलं नाहीये, नाराजी आहे. प्रशांत किशोर आणि अजित पवार राष्ट्रवादी पक्ष यांची जी जवळीक वाढते आहे. भारतीय जनता पक्षाला रुचलं नाही, पचलं नाही, हे तुमचे विधान चुकीचे आहे. भारतीय जनता पक्षाला शेणसुद्धा पचतं, हे मला माहिती आहे का? विचारा तुम्ही संघाच्या लोकांना. ते गोमूत्र पचतं, त्यांना शेण पचतं, त्यांना सगळं पचतं ना. जर त्यांना गद्दार पचतात तर हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्यांनी पचवायला पाहिजेत. त्यांची पचनशक्ती चांगली आहे, त्यांना काही पचतं. त्यांना हिंदुत्व पचतं, कधी पचत नाही. किंवा त्यांना मग इतर पक्षातले काँग्रेसचे लोक आलेले पचतात. त्यांना मोदी आणि शहा ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करतात ते त्यांच्या पक्षात आले की त्यांना बरोबर पचतात. किंवा त्या भाजपच्या काय घेऊ नका. बरोबर, त्यांना शेणही पचतं, गोमूत्र पचतं, त्यांना काही सगळं मलमूत्र त्यांना पचतं. ते सगळं खाऊन ते बसलेले आहेत. राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर होते. पत्रकार परिषदेत त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे की जे कुंभमेळा आहे, हा सगळ्यात पहिला आरोप मीच केला होता. नाशिकमध्ये सगळी ठेकेदारी गुजरातकडे जाते आणि मग लहान लहान कामं आपल्या लोकांना ती सब कॉन्ट्रॅक्टर्स म्हणून देतात. या क्षणी गुजरातच्या ठेकेदारांना, वेगवेगळ्या कंपन्यांना, किमान गिरीश महाजन म्हणजे चंपतराय भाजपचे, त्यांच्या माध्यमातून 56,000 कोटीची कामं आत्ताच गेलेली आहेत. कुंभमेळा हा धार्मिक राहिलेला नसून ठेकेदारांचा मेळा झाला आहे. हे प्रयागराजलाही आम्ही पाहिलं आणि इथे पाहतो. चला, फक्त एकच विषय होता की अभिजित दिपके यांनी काल पोलिसांवर स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.